नमस्कार. टेस्ट बाय शीता रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर, पण घरगुतीच मसाल्यांमध्ये. ह्यासाठी आपण कोणताही रेडीमेड मसाला वापरणार नाही आहोत, पण टेस्ट म्हणाल तर एकदम हॉटेलसारखी येईल. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज करून घ्या. सुरुवातीला आपण एक पॅन ठेवला आहे गॅसवर गरम करायला. त्यात आपण काही खडे मसाले घालत आहोत. ह्याच्यामध्ये मी एक तमालपत्र घेतला आहे, 1 चमचा धन, अर्धा चमचा जिरे, एक मोठी वेलची आणि एक लहान वेलची, अर्धा इंच आपला दालचिनीचा तुकडा, 3 मिरी आणि 2 लवंगा घेतल्या आहेत. ह्यात आपण मोठी वेलची सोलून घालूया, म्हणजे त्याची टेस्ट चांगली येते आणि त्याचा कवर काढून टाकूया. आता हे 2 मिनिटं चांगलं स्लो गॅसवर भाजून घ्यायचे आहे. याचा चांगला सुगंध सुटला की हे गॅस बंद करून ह्याची चांगली पूड करून घेऊया आपण मिक्सरमध्ये. आता त्याच पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल घालत आहे आणि त्यात मोठा एक कांदा रफली चॉप करून घातला आहे. हा आपल्याला ट्रान्सफरंट करून घ्यायचा आहे, जास्त काही लाल करायचा नाही. ट्रान्सफरंट झाला की आपण त्याच्यात 8 काजू, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप घालून घेणार आहोत. हे मिनिटभर आपण चांगले फ्राय करून घेऊया. लसणाचा कच्चेपणा गेला की आपण ह्याच्यात 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चॉप करून घातले आहेत. टोमॅटो चांगले लाल बघून घ्या, कारण की आपण ह्याच्यात कोणता रंग घालणार नाही आहोत. आता टोमॅटो लवकर शिजावा म्हणून आपण ह्याच्यात मीठ घालून घेतलं आहे आणि ह्याला झाकून 5 मिनिटं चांगलं शिजून देऊया. 5 मिनिटं झाली आहेत. आपण झाकण काढून बघूया. टोमॅटो चांगला शिजला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड करून हे मिक्सरमध्ये स्मूथ पेस्ट करून घेऊया. तर त्याच पॅनमध्ये मी 2 टीस्पून तूप आणि 1 बटरचा क्यूब घालत आहे. आपण रेस्टॉरंट स्टाईल बनवत आहोत म्हणून थोडासा रिचनेस येण्यासाठी मी बटर घालत आहे. जर तुमच्याकडे नसेल घरात तर तुम्ही तेलही घालू शकता. आता आपण ही कांदा टोमॅटोची जी पेस्ट करून घेतली आहे ना, ती ह्याच्यात घालत आहोत आणि ह्याला चांगली परतणार आहोत. यामध्ये आपण काजू घातला आहे, त्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे 7 ते 8 मिनिटं झाकून शिजवणार आहोत. पण त्याच्यामध्ये 2 ते 3 मिनिटांनी आपण झाकण काढून त्याला चांगले परतून घेणार आहोत. तीन मिनिटं झाली आहेत. मी झाकण काढून परतून घेते, म्हणजे खाली लागणार नाही. काजूमुळे खाली पेस्ट लागण्याची शक्यता असते. तर परतून परत त्याच्यावर झाकण ठेवते. असं आपल्याला 2 वेळा करून घ्यायचं आहे. आता मी 2दा परतून घेतली आहे ही पेस्ट. 7 ते 8 मिनिटं झाले आहेत. आता आपण ह्याच्यात सुके मसाले घालून घेऊया. ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे आणि सुरुवातीला जो आपण खडा मसाला भाजला होता तो पूड करून घेतली आहे, ती घालून घेतली आहे. आणि ह्याच्यात 1 चमचा लाल तिखट घालत आहे. हे घरगुतीच लाल तिखट आहे. आता ह्याच्यात अर्धा चमचा साखर घालूया. टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आणि रेस्टॉरंट सारखी टेस्ट येण्यासाठी ह्याच्यात नक्की साखर घाला अर्धा चमचा. आता हे मसाले खाली लागू नये म्हणून ह्याच्यात मी 2 चमचा पाणी घालत आहे. 2 टीस्पूनच पाणी घालत आहे, जास्त नाही. बघा या प्रकारे. आता हे 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया, म्हणजे मसाले चांगले शिजतील आणि त्याला चांगलं तेल सुटेल. बघा 3 मिनिटं झाली आहे आणि आपला मसाला एकदम सुंदर परतला गेला आहे. त्याला चांगले रंगही आला आहे. आता ह्याच्यात आपण अर्धा कप गरम पाणी घालत आहोत. गरम पाणीच घाला ह्याच्यात, म्हणजे मसाल्याची टेस्ट बॅलन्स राहते. आता पाणी चांगलं मसाल्यात मिक्स करून घेतलं आहे. आता ह्यामध्ये आपण 200 ग्राम पनीर आणि 100 ग्राम वाटाणे घालत आहोत. पनीर आणि वाटाणा हा फ्रोझन आहे,
म्हणून मी ह्या स्टेजवर घालत आहे त्याला. जर तुमच्याकडे फ्रेश पनीर असेल तर तुम्ही शेवटी घातले तरी चालेल. आता आपण ह्याला झाकून 2 ते 3 मिनिटं शिजून देऊया. फ्रोझन असल्यामुळे वाटाणे शिजायला जास्त टाइम लागत नाही. 3 मिनिटं झाली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊया. आता ह्यामध्ये मी दुधावरची जी मलाई आहे ना ती फेटून घालत आहे. फ्रेश क्रीम घालत आहे. तुमच्याकडे जर रेडीमेड क्रीम असेल तर तुम्ही तीही घालू शकता. आणि 1 चमचा कसुरी मेथी घालत आहे. ही ऑप्शनल आहे, जर असेल तर घाला, नाही तर काही प्रॉब्लेम नाही, पण असल्यास नक्की घाला, थोडी टेस्ट छान येते ह्याला. आता हे मिक्स करून घेऊया मिनिटभर. आता 1 मिनिट झाला आहे. आता रेस्टॉरंट स्टाईल बनवत आहोत म्हणून त्याला जरा सजवण्यासाठी मी पनीरचा 1 क्यूब त्याच्यावर खिसून घालत आहे आणि गॅस बंद करून घेत आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त असं आपला मटर पनीर तयार झाला आहे रेस्टॉरंट स्टाईल. तुम्हाला हा मटर पनीर कसा वाटला हे नक्की सांगा आणि जर आवडले असेल तर लाईकही करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.